पौर्णिमेनिमित्त कुलदेवीची कुंकुमार्चन सेवा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आज पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या कुलदेवीची कुंकुमार्चनची सेवा करायची असते. तर या ठिकाणी कुंकुमार्चनची सेवा करण्यासाठी आपल्या कुलदेवीला आपण सर्वप्रथम आसनस्थ करायचे आहे आणि त्यानंतर कुंकुम घेऊन देवीच्या चरणांपासून वरपर्यंत नवार्णव मंत्राचा जप करत कुंकुम वाहायचे आहे त्यांना. देवींना आज छानपैकी मी मळवट भरून हळदीचे मळवट करून कुंकू त्यांना लावून घेतलेले आहे आणि आता इथे कुंकुमार्चनची सेवा करूया. कुंकुम घ्यायचं आहे आणि देवींच्या चरणापासून वर आपल्याला अर्पण करायचं आहे नवार्णव मंत्राचा जप करत. नवार्णव मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 तर अशा प्रकारे देवीची आपल्या कुलदेवीची सेवा आपण करायची असते. तर हा कुलदेवीचा नवार्णव मंत्र जो आहे तो किमान 108 वेळा म्हणजे 1 माळ जप तरी आपण करायलाच हवा. तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल, टाक असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल, यापैकी कुठल्याही वर तुम्ही ही सेवा कुंकुमार्चनची सेवा करू शकता. समजा तुमच्याकडे यापैकी काहीही नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊन त्यांना सुपारीला कुलदेवीचे किंवा आपल्या इच्छित देवीचे आवाहन करून त्यांना प्रतिरूप समजून ही कुंकुमार्चनची सेवा करू शकतात. तर या कुंकुमार्चन केलेल्या सेवेचे हे जे कुंकू आहे हे कुंकू आपल्याला नंतर एका डबीमध्ये भरून घ्यायचे आहे आणि नंतर हे जे कुंकू आहे हे रोज आपल्या घरच्या कुलस्त्रीने मुलींनी आपल्या कपाळाला लावून घ्यायचे आहे. देवीच्या चरणी अर्पण केलेले हे कुंकू आपल्या मस्तकावर आपण आपल्या शुभ कल्याणकारी जीवनासाठी रोज लावायचे असते. तर अशा प्रकारे कुंकुमार्चनची सेवा दर पौर्णिमेला आपण करतो. तसेच तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करू शकता. त्या व्यतिरिक्त नवरात्रीमध्ये कुंकुमार्चनची सेवा आपण विशेष करून करतो. तर अशा प्रकारे झालेली सेवा ही देवी चरणी अर्पण करते.
आणि आपल्याला माहितीच आहे आपण जो म्हणतो मंत्र, उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. आई राजा उद उद, सदानंदेचा उद उद, बोल भवानी माता की जय. अशा प्रकारे कुलदेवीचे मंगल कलश स्थापना आणि कुंकुमार्चनची सेवा केल्यानंतर नैवेद्य अर्पण करून या ठिकाणी आरती करायची आहे कुलदेवीची. आपल्या कुलदेवीची आरती आपण करून घ्यायची आहे. मी देखील करून घेते, तुम्ही देखील करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.